नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक असा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की सध्याला बघा, असे दुकानामध्ये किंवा फोनवरती सर्व लोक असे बोलत असतात की काहीतरी नावामध्ये बदल, आधारला वेगळं नाव आहे, शासवल्याच्या दाखल्यावरती वेगळं नाव आहे किंवा इतर कागदपत्रामध्ये वेगवेगळे नाव आहे. तर तुम्हाला मी अशी एक आत्ता सध्याला यादी सांगतो की सुरुवात आपले आधार कार्डनुसार करायची आहे आणि शेतकऱ्यांना सातबाऱ्यानुसार करायचे, कारण सातबाऱ्यावरील जे नाव लागलेलं आहे असं नाव चेंज करायला खूप वेळ लागतो आणि भरपूर चक्रा मारावं लागतात. तहसील, त्याच्यानंतर तलाठी, सर्कल अशा ठिकाणी वारंवार चक्रा मारून आपल्याला ते नाव बदलावं लागतं. नाव बदल म्हणजे कोणाचा असतो? भाऊ, भाऊसाहेब, बाळू, बाळासाहेब, काही ठिकाणी राव लागलेलं जातं, काही ठिकाणी भागुजी, भागा असे अनेक प्रकारचे नावं असतात. तर ह्या नावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी खूप वेळ जातो आणि मनाला पण खूप त्रासदायक ठरतं. तर बघा, सर्वांना अशी विनंती करायची की आपण आजच आपल्या आधार कार्डची एक झेरॉक्स, पॅन कार्डची एक झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखल्याची झेरॉक्स, 7/12 असेल तर 7/12चा उतारा, 8 तुमची LIC पॉलिसी किंवा अदर कुठल्याही पॉलिसी असेल तर त्या पॉलिसी, किंवा आता सेवानिवृत्त काही गव्हर्मेंट सर्व्हर असतात त्यांची ऑनलाईनमध्ये काही नावं किंवा आधारला नाव, असे भरपूर असे डॉक्युमेंट आपल्या जीवनामध्ये, म्हणजेच की जेव्हापासून आपण शाळेत जातो, शाळेत जाण्यासाठी पहिला लागतो जन्माचा दाखला. तर जन्माच्या दाखल्यापासून तर आपलं ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन नंतर आपले सर्व्हिस, या सर्व ठिकाणी आपण आपले जे नावात काही बदल झालेला असेल तर चेक करून घ्या. आणि जे की आपल्याला कुठे नाव चेंज करायचं आहे, आधार कार्ड चेंज करायचं आहे किंवा बँकेत नाव चेंज करायचं आहे, पॅन कार्डला नाव चेंज करायचं आहे, तर याच्यातल्या अशा बऱ्याचशा काही सुविधा सेतू केंद्रामध्ये असतात, काही सुविधा आधार सेंटरला असतात, काही सुविधा बँकेमध्ये, काही तलाठी भाऊसाहेबांकडे. तर आपण एक यादी करायची की सर्व डॉक्युमेंट बघायचे की कोणत्या डॉक्युमेंटमध्ये काय नावात बदल आहे. असा बदल लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून कधी आता काय होत आहे, लग्नाच्या अगोदर वेगळं नाव असते, लग्नानंतर वेगळं नाव असते, किंवा शाळेत जाण्या अगोदर वेगळं नाव असते, शाळेत टाकल्यानंतर वेगळं नाव असते. पण ज्यावेळेस आपल्याला सरकारी काही योजना, स्कीम, नोकरी अशा अनेक ठिकाणी ते खूप त्रासदायक ठरतं. तर बघा, आपण आपले सर्व डॉक्युमेंट चेक करा आणि कुठे दुरुस्ती करता येईल ती दुरुस्ती करून घ्या. तर मला पाठीमागे एक अशा कस्टमरचा कॉल आलेला की आउट ऑफ कंट्री जायचं होतं. तर त्यासाठी आत्ता काय झालेलं आहे की आपलं जे आधार कार्ड आहे, आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला, आता ज्या वेळेस सुरुवातीला आपण आधार कार्ड काढलं तर त्यावेळेस कुणी असं विचार नाही केला की आपली जन्मतारीख काय आहे की आणि आधार कार्डवरती काय येणार आहे हे माहीत नव्हतं. पण आता सध्याला काय, आपल्याला कुठलंही काही काम करायचं असेल तर आधारनुसारच करावं लागतं. तर बघा, त्या व्यक्तीचा असा प्रॉब्लेम झाला की आधारला जन्मतारीख एक, शाळा सोडल्याच्या
दाखल्यावरती एक आणि नंतर मग जन्माचा दाखला काढावा लागला त्यांना, जन्माच्या दाखल्यावरती तर वेगळेच. तर अशा वेळेस आपण खूप गोंधळून जातो, काय करायचं आहे काय करायचं आहे. तर तुम्ही बघा, पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओमध्ये ना तुम्ही बघा की आपण सुरुवातीला आपला जन्माचा दाखला आणि जन्माच्या दाखल्यापासून तर पूर्ण शिक्षण, पूर्ण शिक्षणानंतर पूर्ण सर्विस, आणि याच्यानंतर पण जे व्यक्ती मयत होतात, आता मयत होताना सुद्धा भरपूर नावात चुका असतात. समजा मृत्यूचा दाखला आहे त्याच्यामध्ये वेगळं नाव, किंवा मग तुमचं सातबाऱ्याच्या उतारा वेगळं नाव, वारस हक्काने जे नाव आहे याच्यात, समजा तुमच्या वडिलांचं नाव बाळू आहे आणि उतार्यावरती बाळासाहेब आहे, आधारवरती बाळू टाकले आणि तुमच्या मृत्यूच्या दाखल्यावरती बाळासाहेब टाकले, अशा वेळेस एवढा मनस्ताप होतो. बरं, माणूस हयात असताना काही प्रॉब्लेम नाही होत की काही आपण राजपत्र करू, कुठे डॉक्युमेंट चेंज करू, पण मयत झाल्यानंतर खूप त्रास होतो. तर सर्व शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आपले सर्व डॉक्युमेंट एकदा चेक करून पाहावे. त्याच्यात काही ठिकाणी वेलांटीचा प्रॉब्लेम असतोय, काही ठिकाणी उकार, काही ठिकाणी काना, काही ठिकाणी डबल ए, आकाश नाव असेल तर काही ठिकाणी AKSH असते, काही ठिकाणी डबल ए असतोय. तर असे खूप खूप डॉक्युमेंटमध्ये चुका असतात. तर त्या जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला क्लिअर करता येईल अशा क्लिअर करून घ्या. जर समजा कोणाला काही याच्यामध्ये डाऊट येत असेल, शंका येत असेल, तर मला डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे, तर तुम्ही त्या कॉन्टॅक्टवरती कॉल करून माहिती विचारू शकता. धन्यवाद.